शहराचं मुख्यद्वार म्हणून आपण त्या ठिकाणी ओळखतो। देगलूर नाक्यामधून जेव्हा आपण एंट्री करतो शहरामध्ये, गुडघ्या एवढे खड्डे त्या देगलूर नाका परिसरामध्ये झालेले आहेत। गल्लीगल्लीमध्ये रस्ते खराब झालेले आहेत। कुठलंच नियोजन या ठिकाणी या सरकारचं नांदेड महापालिकेमध्ये दिसत नाहीये। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। नांदेड़ जिला उत्तर कांग्रेस कमेटी के जिला अध्यक्ष राजेश पावड़े के सालगिरह के मौके पर अब कांग्रेस पार्टी की जानिब से कार्यकर्ताओं का मिलावा रखा गया था। इस कार्यकर्ता मिलावे में एमपी, एमएलए और एक्स कारपोरेटर के अलावा दीगर लीडरान मौजूद थे। त्या निमित्ताने त्यांनी एक चांगली आयडिया केली। सर्व मोठ्या प्रमाणात हजारो लोक जमा केले आणि काँग्रेस आता जिल्हा परिषद पंचायत निवडणुका आहेत त्या निवडून आणण्याचा एक चांगला कार्यक्रम झाला आणि त्याच्यामध्ये हेच सर्व मिळून आम्ही ठरवलं आहे की नांदेड हा जिल्हा काँग्रेसचा आहे, व्यक्तिशः कोणाचा नाही आहे। आणि हे पुढे आता सिद्ध होईल की जिल्हा परिषद पंचायत कॉर्पोरेशन निवडणुकीमध्ये प्रत्येक संस्थेमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा सर्वांना विश्वास आहे। ते तर डिपेंड महाविकास आघाडीचं ना, ते डिपेंड आहे। कुठे एखाद्या वार्डात होऊ शकते, एखाद्या तालुक्यात होते, जिल्ह्यात होत नाही जनरली, कारण त्यांनाही कॅन्डिडेट प्रत्येक लढवायचं, त्यांची सिरियस कॅन्डिडेट असतात, आमची सिरियस कॅन्डिडेट असतात, बहुतेक लढतात, पण एखाद्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज होऊ शकते। तैयारी कैसी चढ़ी? तैयारी जोरों में चालू है। उसका देखो ना, अभी इतने कुछ महीने हुआ तो वहाँ हर गांव घर जहाँ बारिश हुई थी वहाँ जाके आए और लोगों के साथ मिल रहे, और उन्होंने फैसला ऐसा किया कि कोई हालत में उनको जो जिम्मेदारी दी उत्तर की पूरी कांग्रेस को लाने की कोशिश कर। भाजपा के लीडर बोल रहे कि इस बार बीजेपी का झंडा फड़केंगे महापालिका से। कांग्रेस बीजेपी ऐसी बोलती, झूठ बोल के आती, वोट चोर है वो लोग, वो कुछ भी बोलते रहते, कुछ भी वोट उनकी इस देश में वैसे कोई अहमियत नहीं है। वो जो है ना वो बदमाशी करके, अरे क्या बोलते हो, लोगों को फंसा के, अब कॉलेज के स्टूडेंट पढ़ने को आते, स्पर्धा परीक्षा को तुम्हारे नांदेड़ में आते, वो उनकी 16 साल की उम्र भी नहीं, उनके वो वोट बदल दिए उन्होंने। तो ऐसी बदमाशी कई कर रहे, तो उनका हम निषेध करते हैं। और सच्चा जो सत्य है वो राहुल गांधी है, कांग्रेस है, जिन्होंने देश को आज़ादी दिलाई, वो सत्य है, ये बाकी सब झूठ है। सर, महापालिकेवर सत्ता कोणाची? काँग्रेसची 100% ठामपी मेजॉरिटी नाही येईल, कोणाची मागण्याची अपक्षाशी सुद्धा काम पडणार नाही अशा प्रकारची। विधानसभा निवडणुकीत अशोकराव चव्हाणांच्या जाण्यामुळे महायुतीच्या सगळीकडे जागा आल्या, त्याचा फटका होईल का? नाही, ते त्याच्यामुळे नाही आला, त्याच्या बदमाशीमुळे सांगतो ना, हे वोट चोरीचं प्रकार जे चालू आहे आणि ईव्हीएम मशीन जे आहे हे सिद्ध नाही करता येत, पण 100% ईव्हीएम मध्ये गडबड आहे आणि ते ईव्हीएम काढून दाखवा म्हणा, निवडणुका घेऊन दाखवा, तुमची हिंमत असेल तर। महापालिका निवडणूक में वोट चोरी को रोकने के लिए कांग्रेस क्या करे? इसमें वोट चोरी हो सकती है ना? नहीं, वो क्या, वो ईवीएम मशीन लगाती, लेकिन यहाँ वो बदमाशी नहीं करते, ऐसा मुझे मालूम है। वो बदमाशी ईवीएम की पार्लियामेंट असेंबली में करते, इधर छोटा जगह करना पूरता नहीं, क्योंकि बहुत बड़ा उनका गेम फॉरेंसिक गेम रहता, बोले ऐसा मालूम है क्या है खबर। लेकिन कॉरपोरेशन जो है वो जैसा हमारे 70 भाई है, हमारे शेड्यूल कास्ट के बांधव है, पूरे बैकवर्ड क्लास जो है ये पूरे बीजेपी के खिलाफ से, क्योंकि घटना बदलने वाले एक पक्का होगा, उनकी अभी मेजॉरिटी नहीं, उनकी अभी करके रुक गए, नहीं तो घटना बदल के सारे लोगों का रिजर्वेशन कर देते, माइनॉरिटी का हलाल कर देते और पूरे देश को बर्बाद करते। वो करके अब ये लोगों ने उनको मेजॉरिटी दी नहीं। ये नांदेड़ जिले की पब्लिक जानती है, मतदार जानते हैं, और आगे चुनाव में जिला परिषद, पंचायत समिति, कॉर्पोरेशन हर जगह कांग्रेस का झंडा फहराएगा, खुद के बल पर फहराएगा, ऐसा हमें विश्वास है। नहीं आती वहाँ पे ईवीएम का रोना होते हैं? नहीं, वो रोने में गलत नहीं, हर जगह किया है वो एक जगह नहीं, हर जगह करते, वो कट करते। पार्लियामेंट ने थोड़ा कट कर दिया, उससे ज़्यादा लोगों ने मतदान करके चुन किया है वो पार्लियामेंट में हमारे। अभी ये असेंबली में बहुत ज़्यादा कट कर दिया, करके वो असेंबली में आए ही नहीं, ये बात सिद्ध है। आज माननीय आमचे नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष राजेश भाऊ पावडे साहेब यांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसानिमित्त आमच्या काँग्रेस कार्यकर्ता संवाद मेळावा पण या ठिकाणी आयोजित केला होता। त्याला मार्गदर्शन करण्यासाठी माननीय माजी मंत्री, आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय शिवाजीरावजी मोघे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकाराचा हा मेळावा झालेला आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच जे काही स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुका नांदेड जिल्ह्यामध्ये होतील, मला विश्वास आहे की नांदेडच्या जनतेने ज्या प्रकारे मागेही काँग्रेसवर विश्वास ठेवला, याही वेळेस निश्चितच काँग्रेसवर विश्वास ठेवेल। कोणत्या महत्त्वाच्या मुद्दे वाटतात स्थानिक स्वराज्य संस्थांनी? स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। आता आपण बघतोय की जे काही नांदेडमध्ये विकास झाला तो काँग्रेसच्या काळामध्ये झालेला आहे।
मागे महाविकास आघाडी सरकार होतं. त्या महाविकास आघाडी सरकारने म्हणजे प्रामुख्याने काँग्रेसने त्या नांदेड महापालिकेमध्ये पूर्ण मेजॉरिटी काँग्रेसला लोकांनी दिली होती आणि महाविकास आघाडीने भरपूर निधी या ठिकाणी दिलेला आहे. तर मागच्या 1 वर्षापासून एकही रुपये या नांदेड महापालिकेला या महायुती सरकारनं दिले नाही का नवीन योजना या ठिकाणी आणलेल्या नाहीत. आज बघू शकता की शहरामध्ये अतिशय खराब परिस्थिती रस्त्यांची झालेली आहे. जेव्हा शहराचं मुख्यद्वार म्हणून आपण त्या ठिकाणी ओळखतो देगलूर नाक्यामधून जेव्हा आपण एंट्री करतो शहरामध्ये गुडघ्या एवढे खड्डे त्या देगलूर नाका परिसरामध्ये झालेले आहेत. गल्लीगल्लीमध्ये रस्ते खराब झालेले आहेत. कुठलंच नियोजन या ठिकाणी या सरकारचं नांदेड महापालिकेमध्ये दिसत नाही आहे. आणि मागेही पूर्वीही जनतेनं काँग्रेसला या ठिकाणी नांदेडला निवडून दिलेलं होतं. आताही जनता काँग्रेसच्या पाठीमागे राहिला असं मला वाटतं. 2024 का प्रोग्रेस आया उसमें पब्लिक को अभी तक पैसे नहीं मिले आपकी तरफ से. 2024 में जो पूर्व परिस्थिति नांदेड़ में हुई उसका सर्वे हुआ. 12,000 लोगों की लिस्ट निकाली गई. उसमें से प्रशासन कहता है हमने 4,200 लोगों को पैसे दिए लेकिन किसको दिए अभी तक आइडेंटिफाई नहीं हुआ है. बाकी लोगों को कब देंगे ये हमने सवाल पूछा है. कलेक्टर ऑफिस में कांग्रेस पार्टी के सभी कार्यकर्ता लोगों ने जाके हमने निवेदन दिया है लेकिन प्रशासन की ओर से कोई भी उत्तर हमको मिल रहा नहीं है. हमारी मांग है कि गए साल के 2024 के जो पैसे हैं अभी तत्काल आदमियों को या 8 दिन में दिए जाए और नए सर्वे किए जाए. वो कोल्हापुर के धरती के ऊपर कोल्हापुर को जैसा विशेष पैकेज मिला था कोल्हापुर के धरती के ऊपर विशेष पैकेज हमारे शहर में के और ग्रामीण भाग के किसान भाइयों को दिया जाए. सर काल काँग्रेसचे जे मोठ्या प्रमाणामध्ये मेळाव्याचे बॅनर होते ते मनपाने काढून टाकलेले आहेत. काय सांगाल सर त्याबद्दल? खरं तर आपण बघू शकतो हे एकाच वेळेस झालेलं नाही आहे. वेळोवेळी झालेलं असं पाहावयास मिळतंय. मनपा प्रशासन सुद्धा दुपट्टी राजकारण करताना दिसत आहे. जे की सत्ताधारी पक्षाच्या लोकांचे बॅनरला 10-10 15-15 दिवस ते हात लावत नाही आणि आमच्या काँग्रेसच्या बॅनरला त्या ठिकाणी काढून टाकण्याचा प्रयत्न मनपाच्या कर्मचाऱ्याकडून होते. याच्यावर स्पष्ट लक्षात येईल की मनपावर कोणाचं प्रेशराईज आहे. इथल्या मोठ्या नेत्यांचं त्यांच्या मागे हात आहे का किंवा इथल्या मोठ्या नेत्यांना बघू वाटत नाही का काँग्रेसचे बॅनर असं मला त्यांना आपल्याद्वारे थेट प्रश्न विचारायचा. निश्चितच मी मनपालच्या कमिशनर साहेबांना आता मला विचारणार आहे कार्यक्रम संपल्यावर की आपल्या कोण्या नियमाखाली आपण बॅनर काढले किंवा जे बाकी बॅनर दिसत आहेत ते कोण्या नियमाखाली लावले हे मी प्रश्न विचारणार आहे. राहुल गांधी आणि मतचोरीचा आरोप करून दाखवला जनतेपुढे याचा परिणाम कुठेतरी स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये होणार आहे. निश्चितच होईल कारण राहुल गांधी साहेबांनी जे मतचोरीचं उघड जे प्रूफ दिलेलं आहे की एका अपार्टमेंटमध्ये 500 लोक 1000 लोक किंवा एका घरामध्ये 80 मतदान आणि आपणही पत्रकारांनी जाऊन तिथं व्हेरीफाईड केलेलं आहे की ते जिथलं जे मतदान आहे ते बिलकुल खोटं आहे आणि ह्याच्याहून भाजप कशा प्रकारे मतचोरी करते आणि निवडून येते निवडणुकीमध्ये हे राहुल गांधींनी पुराव्यानिशी सिद्ध केलेलं आहे. आणि निश्चितच याचा थेट इफेक्ट येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा होईल असं मला वाटतं. आरक्षणाचा चर्चा खूप मोठा मुद्दा उपस्थित आहे. त्या अनुषंगाने आपण मनोभावातून व्यक्त केले की नेते मंडळी हे समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत, भांडण लावत आहेत. काय सांगा? निश्चितच प्रत्येक समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे प्रत्येकाला मागण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आता प्रत्येक समाज आपल्या आपल्या परीनं आपल्या समाजाचं आरक्षण मागण्याचा प्रयत्न करतो आहे. किंबहुना ते आरक्षण द्यायचं कसं द्यायचं ते विविध समितीच्या माध्यमातून नेमून सरकार देत आहे. पण काही नेते मंडळी ह्याचं राजकारण करत आहेत आणि राजकारणाचा उपयोग आरक्षणाचा उपयोग त्या राजकारणामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत असं माझा थेट आरोप आहे. आज ये बात से कि मेरी सालगिरह थी. मैं हर साल सालगिरह ऐसे आमतौर पर बनाता नहीं, मेरे घर पे ही सालगिरह बनाते हैं. मगर सब कार्यकर्ताओं का कहना था कि भाई सालगिरह ही बनाओ. अब सालगिरह बनाने के बहाने हमने आज कांग्रेस का मेळावा रखे और ये मेला में कम से कम नांदेड़ उत्तर के कम से कम 3,500-4 हजार लोग आए थे. सब आपने देखे. और आज के उस मेला के अवसर पर हमने कांग्रेस के ज्येष्ठ नेता शिवाजीराव मोघे साहब, राजीव गांधी पंचायत राज के महाराष्ट्र के प्रदेशाध्यक्ष संजय ठाकरे जी और हमारे खासदार रविंद्र चौहान भी थे. उनके सबसे साथ भाषण और वे सबसे और ये बहाने आज हमने महापालिका और जिला परिषद का आज हमने प्रचार का नारा थोड़ा ऐसा बोल सकते